महाराष्ट्रामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधारेचा अंदाज। आंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत। प्रतापगड परिसरात मुसळधार पावसामुळे चिरेखिंडीजवळ एक ओढा पूर्णतः रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद। काही काळासाठी ही वाहतूक बंद झाली होती। राज्यभरामध्ये आज मुसळधारेचा अंदाज। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर पुणे, रायगडसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार। उस्मानपुरा, मोमीनपुरा, मंत्रीनगर सारख्या भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर शहरातले रस्तेही जलमय। सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भीती। लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। औसालेंडी पुलावरून जाताना एक दुचाकी स्वार वाहून गेला, मात्र झाडाला अडकल्यानं जीव वाचला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। 3 दिवस जिल्ह्यामध्ये पाऊस असाच राहण्याचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी। विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यांवर पाणीच पाणी। गोंदियामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे 2 फुटानं उघडले। 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील भुईबावडा घाटामध्ये पावसाचं रौद्ररूप। भुईबावडा आणि करूळ गावामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचं रौद्ररूप समोर। पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस। स्वारगेट, सिंहगड रोड, नवी पेठ परिसरात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।